निवडणूक प्रक्रिया या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करतोय. चला तर मग. आणि ह्याच्यामध्ये आपण आता बघणार आहोत की निवडणूक आयोगाची कार्य काय काय असतात. सर्वप्रथम काय करण्यात येतं तर मतदारांच्या याद्या ह्या तयार करण्यात येतात. तर वयाची 18 वर्ष ही पूर्ण झालेल्या प्रत्येक भारतीय नागरिक हा मतदानाचा हक्क हा बजावू शकतो आणि तो बजावण्यासाठी त्याचं नाव मतदारच्या यादीमध्ये असणं जरुरीचं आहे. मग ह्या मतदारांच्या याद्या तयार करणं, त्या अद्ययावत करणं, नव्या मतदारांचा त्याच्यामध्ये समावेश करणं, ही सगळी कामं निवडणूक आयोग करतो. बरोबर आहे. म्हणजे नवीन मतदार कोण असतील तर त्यांना सुद्धा त्याच्यामध्ये सामील करून घ्यायचं. तसंच मतदारांना ओळखपत्र हे द्यायचं की ते घेऊन ते मत द्यायला आपल्या आपल्या ठिकाणावर जातील. आपलं मतदाराचं ते दाखवायचं आणि मग ते पुढे पाठवतात मत द्यायला आतमध्ये, अशा रीतीने. त्याच्यानंतर निवडणुकांचं वेळापत्रक आणि संपूर्ण कार्यक्रम हा ठरवायचा. तर निवडणुकीचं संपूर्ण संचालन ही निवडणूक आयोगावरील ही जबाबदारीच असते. तर ती करण्यासाठी राज्यात केव्हा आणि किती किती टप्प्यामध्ये आपण निवडणुका घ्यायच्या हे निवडणूक आयोगच ठरवतो. आता आपला देश, भारत देश केवढा मोठा आहे, त्याच्यामध्ये निवडणूक घ्यायची असेल तर कशा रीतीने ते संपूर्ण मांडणी करायची, किती राज्यात घ्यायची, त्याच्यानंतर कसे टप्पे आखायचे, याचं सगळी जबाबदारी हे निवडणूक आयोगच करतो. बरोबर. त्याच्या पुढे उमेदवारांच्या अर्जांची छाननी. ह्याच्यामध्ये जेव्हा आपल्या निवडणुकींच्या तारखा जाहीर होतात त्याच्यानंतर काही विविध राजकीय पक्ष आपले उमेदवार हे निवडणुकीसाठी उभे करतात. उमेदवार म्हणजे आपले प्रतिनिधी, आपण जे निवडून देणार आहोत तेच प्रतिनिधी असतात. पण ते आपण अजून निवडून नाही दिलेले, तर ते त्या लोकांना उभं करतात. काही काही लोक असतात, उमेदवार त्याला बोलतात. मग तसंच कोणत्याही पक्षाचा पाठिंबा न घेता स्वतंत्रपणे सुद्धा काही उमेदवार ही निवडणूक लढवतात. अशांना अपक्ष उमेदवारासह निवडणूक लढवू इच्छिणारा या सर्व उमेदवारांना अर्ज भरावा लागतो की आता मला जर या निवडणूक लढवायची आहे. नीट लक्ष द्या, निवडणूक लढवायचे म्हणजे काय, तर त्याला उमेदवार म्हणून उभा राहायचंय तर त्याला अर्ज भरावा लागतो संपूर्णपणे त्या संबंधित निवडणुकीच्या संबंधित की ते कोणत्या क्षेत्रामधला आहे, म्हणजे त्याच्या संदर्भातला तो अर्ज त्यांना भरावा लागतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये स्वतः संबंधी सगळी माहिती द्यावी लागते पूर्ण. अगदी आपण कशी देतो, आडनाव, नाव, वडिलांचं नाव, आईचं नाव, आपला सगळं तसं. मग ह्याच्यामध्ये काही व्यवसाय असेल, काही असेल, सगळी माहिती भरायची आणि या अर्जाची काटेकोर छाननी निवडणूक आयोग करतो. म्हणजे त्या जो उमेदवार म्हणून उभा राहिलेला आहे त्यानं खरोखरी माहिती बरोबर दिलेली आहे का खोटी दिलेली आहे ह्याची छाननी हे निवडणूक आयोग करतो आणि मग त्याला संपूर्णपणे छाननी केल्यानंतर मग त्याला ते परवानगी देतात की हो, तू आता उमेदवार म्हणून उभा राहा. आता इथे एक छोटीशी फीत आहे. मतदार नोंदणीसाठी विशेष मतदार जागृती अशी मोहीम आखण्यात येते. त्यासाठी राष्ट्रीय मतदान दिवस हा साजरा केला जातो. अशीच तुम्हाला छोटीशी फीत होती. चला पुढे जाऊया. आता पुढचा मुद्दा आहे की राजकीय पक्षांना मान्यता देणं. तर ह्याच्यामध्ये काय काय बघूया आपण, अगदी लक्षपूर्वक ऐका. तर आपल्या देशात बहुपक्ष पद्धती आहे, पुष्कळ सारे पक्ष आहेत. परत तसेच नवीन नवीन पक्ष पण निर्माण होत असतात. पण कधी कधी काय होतं, पक्षामध्ये फूट पाडून अजून नवीन पक्ष अस्तित्वात येतात, म्हणजे अजून काही गट निर्माण होतात. त्यांना गट म्हणत नाहीत तर त्यांना राजकीय पक्ष म्हणतात. जे आपल्याला देशाच्या लोकशाहीत जे येतात त्यांना लोकशाही पक्ष म्हणजे हे राजकीय पक्ष असं म्हणतात. मग अशा सर्व पक्षांना निवडणूक आयोगाची मान्यता म्हणजे परवानगी आवश्यक असते. कोणीही उठून कसलाही गट निर्माण करून असं नाही करू शकत. तर त्यांची माहिती
थोडेस संपूर्ण व्यवस्थित आढावा त्यांना निवडणूक आयोगाला द्यावा लागतो आणि त्यांच्याकडून निवडणूक आयोगाकडून त्यांना त्याची मान्यता घ्यावी लागते. मग एखादा सपोज पक्ष असेल आणि त्याची मान्यता जर निवडणूक आयोगानं रद्द केली की नाही तुम्ही नाही आता निवडणूक लढवू नाही शकत, तर ह्याचा सगळं काही करण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच आहे. तेच त्याच्यामध्ये खंड पाडू शकतात की नाही तुम्ही नाही निवडणूक ही लढवू शकत असं. त्याच्यानंतर निवडणूक आयोग राजकीय पक्षांना काही निवडणूक चिन्ह देतो. आता आलं लक्षात, कुणाचं चिन्ह असतं घड्याळ, कुणाचं चिन्ह असतं कमळ, कुणाचं चिन्ह असतं हात. हे आपण आता बघतोय आपल्या रोजच्या जीवनामध्ये की आपली कशी 5-5 वर्षांनी निवडणूक होते, तर हे आपण उदाहरणार्थ तिथं घेतलेलं आहे. मग त्याच्यानंतर निवडणुकी संबंधी वाद सोडवणं हा पुढचा मुद्दा आहे. तर ह्याच्यामध्ये येतं की निवडणुकी संबंधी काही वाद निर्माण झाले तर ते सोडवायचे कसे, त्याची जबाबदारी सुद्धा निवडणूक आयोगावरच असते. मग त्याच्यानुसारच एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणूक घ्यायची किंवा उमेदवाराची अपात्रता ही घोषित करायची, ही सगळी कामं हे निवडणूक आयोग करत असतो. आलं लक्षात? अगदी बरोबर. जाऊया पुढे. चला, आता असे का करावे लागते आणि असे का, अशा दोन फिती आहेत. उमेदवारांना फक्त वयाची अट असताना त्यांनी इतर माहिती निवडणूक आयोगाला देणं का महत्वाचं आहे? उमेदवारांना त्यांच्याकडील मालमत्तेची माहिती निवडणूक आयोगाला का द्यावी लागते? अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी काही मतदारसंघ हे राखून ठेवण्यात आलेले आहेत आणि सर्वच राजकीय पक्षांना निवडणूक चिन्हे असतात, बरोबर. मग मतदानाच्या वेळी आणि मतमोजणी करताना राजकीय पक्षांचे अधिकृत प्रतिनिधी हजर असतात. दूरदर्शन, आकाशवाणी या प्रसार माध्यमांवर आपली बाजू मांडण्याची आणि सर्व मान्यता प्राप्त पक्षांना ही समान संधी असते. तुम्ही बघताच निवडणूक चालू असताना भरपूर आपल्या बातम्यांवर वेळोवेळी ह्या गोष्टीवरती चर्चा होते. कोणता पक्ष पुढे आहे, आघाडीवर आहे, किती मतं पडली, त्याच्यावर सगळा काही आराखडा, संपूर्ण माहिती ही दाखवली जाते. आणि त्याच्या दरम्यानच काही राजकीय पक्षामधले जे नेते मंडळी, प्रतिनिधी मंडळी असतात ते चर्चामध्ये भाग घेतात. आता पुढे आपण काय शिकलो, या आपल्या नेहमीच्या आपल्या प्रश्नोत्तरांच्या कार्यक्रमात आपण बघणार आहोत की निवडणूक आयोगाची कार्य ही तुम्हाला अगदी स्पष्ट करून अशी लिहायची आहे. चला तर मग आता आपण आपल्या पुढील विभागात प्रवेश करूया.